VS ब्लॉग्स. तर कसे आहात सर्वजण? खूप सगळे मजेत असा. तर तुम्ही मागचा पार्ट बघितलेला आहे आपला मी पुण्याला येतानाचा. सो मला पुण्याला येऊन खूप दिवस झाले तर आणि मी ब्लॉग काही शूट केलाच नव्हता कारण खूप घर वगैरे आवरायचं खूप बाकी होतं आणि त्यानंतर इथे नवीन सगळं होतं. सो शंभू पण खूप चिडचिड करायचा. तर मी बोलते आणि तो माझ्याकडे बघतोय, माझी त्याच्याकडे नजर होती. सो चलो. तर काय झालेलं, मी आल्यापासून 15 दिवस काहीच शूट केलं नाही आहे. तर म्हटलं आधी शंभूला बघणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट पहिले माझी ती जबाबदारी आहे शंभू. तर मग त्याच्यामुळे मी काय बाकी शूट केलेलंच नव्हतं. तर बाकी आल्यानंतर घर वगैरे आवरलं मी पूर्ण सगळं. बाकी काही आहे नको ते घरातलं मग त्यांना बाकी सांगायचं होतं ते सगळं त्यांनी आणून दिलेलं. आणि त्यानंतर आई पण आलेल्या 15 दिवस माझ्याकडे. सो थोड्या थांब ना. तर थोडे दिवस होत्या त्या माझ्याकडे पण त्या राहणार होत्या पण काही कारणामुळे त्यांना जावं लागलेलं. सो त्या गेलेल्या आणि शंभू आता चांगला खेळतोय आणि 2 दिवस झाले चांगला खेळला आणि परत काय झालेलं माहिती आहे का, आता मला वाटतं त्याला 6 मंथ चालू झालेलं आहे. कालपासून चालू झालं आहे त्याला 6 मंथ. तर परत असं वाटतं की त्याला दातांचा किंवा हिरड्यांचा त्रास होतो आहे. सो तो परत रडायला चालू झालेला आहे, थोडं चिडचिड करतो आहे. पण कालचा दिवस अख्खा त्याने चिडचिड केलेलं आणि आज बसलाय शांत सकाळून. आज मी स्वयंपाक पण नव्हता केला सकाळी, त्यांची फर्स्ट होती. सो ते गेलेले जॉबला आणि काय झालेलं सकाळी मी उठायच्या आधीच तो उठलेला. सो म्हणलं स्वयंपाक बनवणार होते मी पण ते म्हणलेले की त्यांना थोडं लवकर जायचं होतं सो उशीर होईल कारण ते म्हणले की ह्याला काय बघणं व्हायचं नाही मला. सो त्यामुळं मग त्यांनी गेलेले. तर मग मी आता स्वयंपाक बनवलेला. सो बघूया आज काय काय होतं. आता शंभूची मालिश वगैरे करते मी आणि तुमच्यासोबत आता शेअर करते. सो आता इथून पुढे डेली ब्लॉग्स येत जातील तर पाहूया आपण. चलो. सांडलं का? पिना आकर ना गेलं पी संपलं झालं. पिऊन टाक. मालिश करता करता मस्ती करायची आम्हाला है ना. कसं असायला नंतर काय बघायला डोळे मोठे करून उठला. शंभू उठलाय झोपेतून तब्बल 3 तासानंतर. 3 तास झोपला शंभू, 3 तास. फुरक्या नको मारू आगा, खेळा. तिकडे झाडाला बघत असते. काय इकडनं बघता येतं तुला राजा? हा काय झालं? हसणं जो अंदाज आलं तुझं. शंभू उठला आणि मला झोप यायली आता. अरे बापरे हा ना. शंभू नाही आता जा बाबा. पाय बघ लगेच कशी पलटी मारला शंभू. अरे बापरे पलटी मारली तू. तसं तर तो खूप दिवसाआधी पलटी मारायला लागलेला म्हणजे पालतं पडायला लागलाय.
पण अशात जरा जास्तच पडायला. अरे बापरे, दमाने दमाने दमाने. शंभू इकडे बघ, काय करतो. झालं आता सबर काही खेळायला नाही, त्याच्यावर नारळायला लागल्या लगेच. चल उठा. सोन्या सोन्या इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ ना. खाली काय बघतोय शंभू. शंभू बाळा हाय. चल. तर आम्हाला आता खूप मस्ती आली आहे आणि आम्ही आता जातोय खाली आंटीकडे. हा ना, लय रडतो ना, लय रडा येईल तुला आता. कसं कळतं त्याला, हसलेलं तरी बोललेलं कसं करतोय ना. चला आता मी थोडंसं याला फिरून आणते. ऊन बाहेर नाही जाणार, इथंच जाते. तो खोकळा वाजतोय तो, त्याला बसते. माझी डॉली डॉली. सो चलो आता मी थोडंसं बाहेर जाते आणि थोडं शांत होईल, नंतर परत झोपण्याचा टाईम होतो. तर मी जेवण वगैरे करून घेतलं आहे आत्ताच. तर 4:30 वाजून गेलेत आणि शंभू पण उठला. बाकी मी सगळं घर आवरून घेतलं आहे बाकीचं. आणि ह्या बघा शंभूच्या मैत्रिणी परी परी किंवा अक्षय आली शंभू वगैरे खेळायला. हाय कर, हाय. इथं शंभूचे खेळणे चालू आहे. उठलाय ना. कुठला वे मला वाटलं दादा मी आलीच नाही. आज 7ला येणार, स्वयंपाक करून घ्यायचा. तर आज त्यांना यायला लेट होणार आहे, तर म्हटलं स्वयंपाक वगैरे करून ठेवा, कारण रोज मी ते आल्याच्या नंतर करत असते. असं बघूया. आता लगेच कुकर लावून घेते. 5:30 वाजले असतील. तर ठीक आहे, आता आवडते. तर माझा इकडे स्वयंपाक चालू आहे. तो कुकर लावला आहे मी आणि त्यानंतर तो फॅन पण लगेच ठेवला आहे, कारण गरमी होऊ नये म्हणून. आणि बाकीचं आवरले. इकडे शंभू खेळतोय. शंभू थांब. तर हा बघा इकडे शंभू खेळतोय. खोळा कशाला घेतो. दर दर पकड पकड धर. आवकड वकड धर. त्याचं खेळ नको नको तुला.
तर सगळं कामं आवरले, जेवण वगैरे झाले आणि शंभूची एक झोप पण झालेली. आता शंभू उठलाय. तर हा ब्लॉग मी आता इथेच सेंड करते. आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.